शेतकरी मित्रांनो नमस्कार. भारत कृषी सेवेच्या अचूक हवामान अंदाज सत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो आज आहे 22 एप्रिल. तर आजपासूनचा हवामान अंदाज आपण देतोय. 22 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस हा अवकाळी स्वरूपात बरसणार आहे. या काळातलं जे वातावरण आहे जसं मुंबईला वातावरण असतं उष्ण आणि दमट, तशा प्रकारचं वातावरण सध्या राज्यात आहे. अक्षरशः उष्माघातासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक लोकांना आम्ही विनंती करतो की आपण सध्या या काळात घरातून बाहेर निघायचं नाही आहे. आपली शेतीची जर कामं असतील तर आपण सकाळी 11च्या आत उरकून घ्यायची, संध्याकाळी 4 नंतर करायची आहे. शेतकरी मित्रांना आवर्जून सांगतोय की आज सुद्धा राज्याच्या विविध भागात पाऊस हा असणार आहे. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र सध्या सुद्धा या भागामध्ये गर्द अशी ढगाळ अवस्था आहे. निश्चितपणे संध्याकाळच्या वेळेस 5-6च्या वेळेस पावसाची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. असंच सेम वातावरण हे 22, 23 आणि 24 तारखेपर्यंत असणार आहे. म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात या 3 दिवसामध्ये विविध भागात स्थानिक वातावरणाच्या स्थितीनुसार पाऊस हा सध्या अनेक मॉडेलच्या आधारे दिसतोय. तर 25 तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे त्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, इकडं धाराशिव, लातूर या भागात सुद्धा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसासाठी अनुकूल स्थिती असल्यानं अवकाळी पाऊस हा जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह निश्चितपणे होणार आहे. शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय की सध्या जे उन्हाचं ताण आपल्या पिकांवरती येतोय, अनेक ट्रेसच्या माध्यमातून पिकं अक्षरशः कोमेजून जाते. उष्ण आणि दमट हवामानाचा परिणाम पिकावर मोठ्या प्रमाणात होतोय. अशा प्रकारची परिस्थिती फार तर 10 वर्षातून एकदा येत असते. कारण अस्वस्थ करणारी अवस्था सध्या राज्यात निर्माण झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांना आम्ही निश्चितपणे सांगतोय की यावेळेस आपण आपल्या पिकांकरता जर आपलं केळी पीक असेल तर आपण बनाना बूस्टर वापरायचं आहे. जर आपलं आंबा पीक असेल तर आपण हार्वेस्टर वापरायचं आहे, ते एक्झोम लाईफ सायन्सचं आहे. आपलं भाजीपाला असेल तर टेल्स BBF वापरायचं आहे, म्हणजे जेणेकरून ट्रेस येणार नाही. आपलं पपई असेल तर त्यामध्ये के बायो वापरायचं आहे. जर आपली मुळी चांगली चालावी असं वाटत असेल तर आपण झायटोनिक M वापरायचं आहे. याचा जर आपण अशा प्रकारे योग्य प्रकारे नियोजन केलं तर वातावरण कसंही राहू द्या, आपण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे झटून आपलं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेणार आहोत. आपल्या काही अडचणी असतील, शंका असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. शेतकऱ्यांना पुनश्च सांगतोय आम्ही की 22 तारखेपासून 29 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस हा असणार आहे. काही भागात तो अधिक पडेल तर काही भागात तो कमी पडेल आणि या मधल्या काळात उष्णता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. धन्यवाद.